भारतीय राजकारणात काही नावं अशी आहेत की ज्यांनी काळाचा प्रवाह बदलून दाखवला। अशाच एका नावाचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचं किंबहुना देशाचं राजकारण पूर्ण होऊच शकत नाही। ते नाव म्हणजे शरद पवार। एका छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास, यशाच्या शिखरावर पोहोचणारी त्यांची क्षमता आणि राजकीय खेळातील त्यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे 1991ला थेट पंतप्रधान पदाच्या संभाव्य उमेदवारांच्या रेसमध्ये सामील झाले। 4 वेळा मुख्यमंत्रीही राहिले, पण एकदाही 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांचेच नाव येते। महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सर्वात पहिले आणि सर्वात मोठे बंड करणारे नेते म्हणजे शरद पवारच होते। अशा बऱ्याचशा विषयांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी कैलास, तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। 12 डिसेंबर 1940ला पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात शरद पवारांचा जन्म झाला। शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार हे नीरा कॅनल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते आणि आई शारदाबाई पवार ह्या 1938ला पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या। हा वारसा पुढे घेऊन पवारांनी वयाच्या 20व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला। पुढे विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाणांना आमंत्रित केले। पवारांनी त्यावेळी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले आणि यशवंतरावांनी पवारांच्यातला सुप्त नेता हेरला। पुढे 1967ला बारामती मतदारसंघातून वयाच्या 27व्या वर्षी सर्वात तरुण आमदार म्हणून शरद पवार निवडून आले आणि वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात वयाच्या 29व्या वर्षी राज्यमंत्री झाले। पुढच्या काळात देशात एक मोठी घटना घडली। 25 जून 1975ला इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली। त्यानंतर देशभरात एकच गदारोळ सुरू झाला। धरपकड झाली, मोठमोठी आंदोलनं झाली। अखेर 21 मार्च 1977ला आणीबाणी मागे घेतली। आणीबाणी मागे घेतल्यानंतर संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या, ज्यात इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला। आणीबाणीमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती। या अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली। ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण हे एका गटाचे तर इंदिरा गांधी दुसऱ्या गटाच्या प्रमुख होत्या। महाराष्ट्रातील नेते मंडळींपैकी वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार ही मंडळी यशवंतराव चव्हाणांच्या बाजूने उभी राहिली, तर नासिकराव तिरपुडे, रामराव आदिक हे इंदिरा गांधींसोबत गेले। पुढे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या। महाराष्ट्रात जनता पक्षाला फक्त 99 जागा मिळाल्या, पण त्या काही सरकार स्थापनेसाठी पुरेशा नव्हत्या। तर इकडे चव्हाण रेड्डी काँग्रेस गटाला 69 आणि इंदिरा काँग्रेसला 62 जागा मिळाल्या होत्या। तेव्हा राज्यात पहिल्यांदाच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली। मग महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले। रेड्डी चव्हाण काँग्रेस गटाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील झाले, तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले। मात्र या दोन्ही काँग्रेसमध्ये काही सुरळीत नव्हतं। इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे वसंतदादांना काही नीट काम करू देत नव्हते। आपले वर्चस्व दाखवण्याचा ते वारंवार प्रयत्न करत होते। अशातच 1978 साली पावसाळी अधिवेशन घेण्यात आले। वसंतदादांच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री असलेल्या शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदे, दत्ता मोगे, सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह एकूण 38 आमदारांना घेऊन बंडखोरी केली आणि दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वात समांतर काँग्रेस असा नवा गट स्थापन केला आणि या बंडखोरीने वसंतदादांचे सरकार कोसळले। त्यानंतर जनता पक्षानं शरद पवारांच्या समांतर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। वयाच्या 38व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान झाले आणि महाराष्ट्राचे ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले। पुढे 1980ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा केंद्रात सत्तेत आल्या। त्यानंतर इंदिरा गांधींच्या शिफारशीवरून शरद पवारांचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली। शरद पवारांचं पहिलं मुख्यमंत्रीपद 1 वर्ष 214 दिवसांचं होतं। मग 6 वर्षानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या नेतृत्वात 7 डिसेंबर 1986ला शरद पवार काँग्रेसमध्ये परतले आणि 1988ला पुन्हा मुख्यमंत्री झाले। पुढे लोकसभेच्या प्रचारात 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुबुद्दूरमध्ये राजीव गांधींची हत्या झाली। त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते। राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला। त्यावेळी शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक होते। मात्र काँग्रेस पक्षाने PV नरसिंहराव यांना पंतप्रधान बनवलं, कारण शरद पवारांना विदेशी वंश असलेल्या सोनिया गांधींशी मतभेद होते।
शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना त्यांना केंद्रात बोलावले आणि 25 जून 1991 रोजी संरक्षण मंत्री झाले. तेव्हाही त्यांना मुख्यमंत्रीपद अर्ध्यातच सोडावे लागले. पुढे 1993ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यावेळी सुधाकरराव नाईकांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि शरद पवार तिसऱ्यांदा पुन्हा मुख्यमंत्री झाले. पुढे 1999ला शरद पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि 10 जून 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतरच्या काळात राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनी मिळून सत्ता स्थापन केली. त्यानंतर विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री बनवलं आणि शरद पवार पुन्हा केंद्रात गेले. अशा प्रकारे 4 वेळा मुख्यमंत्री राहून शरद पवार एकदाही 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. पुढे 2001 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले आणि 2004 मध्ये मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून सामील झाले. तर 2005 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCIचे अध्यक्ष बनले. तर ते इथेच थांबले नाही. पुढे 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे म्हणजेच ICCचे अध्यक्ष झाले आणि T20ची इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL ही त्यांच्याच काळात सुरू झाली. शरद पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत फक्त राजकारणच केले नाही तर त्यांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीचा पण विकास केला. दुष्काळग्रस्त बारामतीमध्ये शेतीची सुधारणा करून नीराच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापनही केले. तसेच बारामतीमध्ये दर्जेदार शिक्षण संस्था उभारल्या. इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज, आर्ट्स, कॉमर्स, मॅनेजमेंट अशा विविध शाखांमध्ये शिक्षणाची सोय केली. औद्योगिक विकास, आरोग्य सेवा, चांगले रस्ते आणि बारामतीमध्ये विमानतळाची उभारणी देखील केली. अशा बऱ्याच प्रकारे त्यांनी बारामतीचा विकास केला. म्हणून आजपर्यंत बारामतीमध्ये शरद पवारांना कोणीच पराभूत करू शकले नाही. अशा प्रकारे प्रत्येक आमदार आणि खासदारांनी आपल्या मतदारसंघाचा विकास केला असता तर कदाचित आज महाराष्ट्राचे आणि देशाचे चित्र वेगळे राहिले असते. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बारामतीने सर्वच क्षेत्रात प्रगती केली. सलग 50 वर्षे देशाच्या राजकारणात सक्रिय राहिलेले शरद पवार 2019च्या विधानसभेत सुद्धा किंगमेकर ठरले. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा त्यांनी भूतकाळात कधीही न घडलेल्या 3 वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांची युती घडवून सरकार स्थापन केले आणि त्यातूनच त्यांच्या राजकारणातील कौशल्य दिसून येतं. आभाळापेक्षाही उंच आणि जमिनीवर पाय घट्ट रोवलेला माणूस म्हणजे शरद पवार. तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन विषयांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल.